कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा हो काय झालं, चालवा ना पटापटा, मला उशीर होतोय, चला पटापटा। अहो काय झालं, गाडी कशी कोण आहात तुम्ही, काय चाललं आहे तुमचं? प्रत्येक वेळी दिशा मॅडमच्या वाटेत आडवी येतेस ना तू। आता बघ दिशा मॅडम तुझी काय अवस्था करतायत ते। शांत राहायचा, माझ्या देवी आईना जर का समजलं ना तर जीव घेतील त्या तुमचा। चल बघू काय करते तुझी देवी आहे ते, चल। हात नाही लावायचा, लांब राहायचं। बाहेर ये, चल। अहिल्या मॅडम, अशा पद्धतीने जर लोकांना त्रास होणार असेल ना तर लोक आपला माल घेणं बंद करतील आणि ते नुकसान आपल्याला परवडणार नाही। होय, आणि याच्या आधी असं कधी झालं पण नाही। एक्सक्यूज मी, बट तुम्हालाही खूप चांगलंच माहिती आहे हे कोणीतरी मुद्दाम करताय। अँड डोंट वरी, आपण यावर काहीतरी मार्ग काढतोय। मोहन काका प्लीज। आपण तो सगळा माल मार्केटमधून परत मागवलाय। सगळ्या प्रकारचे टेस्ट करून जो काही प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करणार आहोत आणि मार्केटमध्ये कस्टमरला नवीन माल मिळेल याची व्यवस्था केली। हॅलो, काय दिशा, तुझी हिम्मत वाढत चालली आहे। तुझं वैर माझ्याशी आहे ना, मग त्या बिचाऱ्या पारूला कशाला किडनॅप केलंयस तू? व्हॉट? का तू आमच्या प्रोडक्ट मध्ये ते केमिकल मिक्स केलंस? काय अगं मूर्ख मुली, असं केलंस तर तू इन्व्हेस्टर्सना बदनाम करतेयस। पण तुझं माझ्या इन्व्हेस्टर्सशी काय वैर आहे? बापरे, पारू किडनॅप झाली। बरं झालं मी इथे थांबले, नाहीतर दिशाने मला सुद्धा किडनॅप केलं असतं का? नाही, मी काही तिच्या कामाची नाही, नसतं केलं। हे बघ दिशा, मी तुला सुधारण्याची शेवटची संधी देते। तू आधी पारूला सोड, आपण भेटूया आणि आपल्यात जे काही डिफरन्सेस आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉर्ट आउट करूया। तू उगाचच्या उगाच आपल्या इन्व्हेस्टर्सचं नुकसान करू नकोस। तुला माहिती आहे ना की तुझ्या कंपनीमध्ये पण माझ्याच इन्व्हेस्टर्सनी पैसा लावलाय। हे बघ, जर इन्व्हेस्टर्सचं नुकसान झालं ना तर परत ते उभे सुद्धा राहू शकणार नाहीत तुझ्यासाठी। काय तुला फरक पडत नाही त्यांचं नुकसान झालं तरी? हे बघ दिशा, बिझनेस मध्ये आपल्याला कायमच इन्व्हेस्टर्सची गरज असते, लक्षात ठेव। हे बघ, आपण भेटून बोलूया, तू आधी पारूला सोड। मूर्ख मुलगी आहे ही। मी त्या दिशाला सोड। आदित्य बस खाली, मी आहे ना। पारूला काही होणार नाही। ही दिशा म्हणजे सत्वबाई डी ग्लॅमची मालकीनच आहे ना? तीच दिशा। तिने आमच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणजे पारूला किडनॅप केलंय आता। त्याआधी तिने आमच्याच कंपनीचे डुप्लिकेट प्रोडक्ट्स बनवले आणि मार्केटमध्ये विकले, आणि आता सुद्धा आमच्या प्रोडक्ट्स मध्ये केमिकल तिनेच मिक्स केलेलं आहे। आणि तुम्ही ऐकलंच असेल, मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचं असं म्हणणं आहे की तिच्या इन्व्हेस्टर्सचं नुकसान झालं तरी तिला काहीही फरक पडत नाही। तर काय बोलू मी? तिच्या बिझनेसमध्ये ना आम्हीच पैसे लावतो, आणि तिचा जर ॲटिट्यूड असाच असेल ना तर आम्हाला तिच्याबरोबर कसलाही बिझनेस करायचा नाही। तिच्या बिझनेसवर लावलेले सगळे पैसे ना आता आम्ही काढून घेतोय, आणि तिला दिलेले सगळे कॉन्ट्रॅक्ट्स आत्ताच्या आत्ता कॅन्सल करतो, फायनल। आम्हाला बाकीचे बिझनेस सुद्धा आहेत पैसे लावायला, हीच कशाला पाहिजे? तिच्या ना आता कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आपण बंद करू। होय होय। यार, त्या बावळट अहिल्याकडे लक्ष देते तिथं आता सगळा डाएट बिघडलाय। एक आउटफिट मला व्यवस्थित फिट होत नाहीये। नॉनसेन्स।
ही आत्ता लक्षात आलं. यार मी किती टाइम झाला व्यवस्थित शॉपिंगच केली नाहीये. कधी करणार? जाऊ दे. आता उद्या जे काही अवेलेबल आहे ना त्यातलंच एखादा आउटफिट घालून जाईल. कारण उद्या मोठा दिवस आहे. मला तर ना मला कंट्रोलच होत नाहीये. कधी एकदाचा उद्याचा दिवस उजाडतो असं झालंय. कारण उद्या अहिल्या उद्ध्वस्त होणार आहे. अहिल्या किर्लोस्करचं अस्तित्व होणार आणि मग ही दिशा त्या संपूर्ण किर्लोस्कर एम्पायरवर राज करणार. द न्यू दिशा एरा विल बिगिन. हॅलो. ए काय फालतूगिरी लावलीस तू? मला वाटलं बिझनेस करतेस, पण नाही. असो, तुझ्या बिझनेसमध्ये लावलेला सगळा पैसा मी आत्ताच्या आत्ता काढून घेतोय. व्हॉट? एक मिनिट, काय झालंय तुम्हाला? हा, शुद्धीत आहात ना तुम्ही? आता आलोय चांगलंच शुद्धीवर. अरे तुझ्यासारख्या नीच मुलीच्या कंपनीमध्ये पैसे लावण्यापेक्षा मी एखाद्या अनाथ आश्रमाला दान करेन. निदान चांगलं पुण्य तरी लागेल मला. ठेव ठेव ठेव. ही हा काय दारू पिऊन बोलत होता का आता माझ्यासोबत? हॅलो. तुझा जो काय माल आहे तू परत पाठवतोय. काय? ते काय झालंय काय तुम्हाला सगळ्यांना? मी तुझ्या कंपनीत केली सगळी इन्व्हेस्टमेंट परत घेतोय. नाही 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 नाही, आता माझा वकीलच बोलेल तुझ्याशी. तुम्हाला सगळ्यांना वेळ लागलाय का? हा, हे सडनली काय काय सुरू केलंय तुम्ही? दिशा, तुझं सगळं सत्य अहिल्या मॅडमने आम्हाला सांगितलंय. आम्ही तुझ्या कंपनीत पैसे लावले आणि तू आम्हालाच बरबाद करायला निघालीस. तू अहिल्या मॅडमचं नुकसान करत होती, पण इनडायरेक्टली ते आमचं पण नुकसान होतंय. तुझ्यासारख्या मूर्ख मुलीबरोबर बिझनेस करायची आमची अजिबात इच्छा नाही. अहिल्या मॅडमनी सांगितलंय का तुम्हाला हे सगळं? अहिल्या अहिल्या अहिल्या. त्या अहिल्याला ना मी बघून घेईन. आणि राहिला प्रश्न तुमचा, तर तुम्ही सगळे खड्ड्यात जा. मला कोणाचीच गरज नाहीये, कळलं? कारण मी दिशा आहे आणि मला जे हवंय ते केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. अहिल्या, पास झाली तुझी नाटकं. आता तू बघच मी काय करते ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.